की आज या गावामध्ये येण्याचं सौभाग्य लाभलं आणि खरोखरच खूप सुंदर अशी चर्चा बैठक ऐकायला मिळाली. आपण इथपर्यंत मार्गामध्ये आलो, इथपर्यंत ठीक आहे, पण आल्यानंतर काय घडलं त्याला फार महत्व आहे. मरता क्या न करता, नाही का दादांनो? हा मार्गात येणारा प्रत्येक माणूस धावत आलाय. कशामुळं? दुःखामुळं. मरता क्या न करता ही परिस्थिती निर्माण झाली आहे. दादांनो, एप्रिल महिना सुरू आहे, बाबांच्या जयंती उत्सवाचा आनंद चालू आहे. कशामुळे? कशामुळे? बाबांनी एका भगवंताची प्राप्ती केली होती म्हणून आपण हा उत्सव साजरा केलाय का आज सेवकांनी? नाही. कशामुळे केलाय? की बाबा घडले म्हणून. बाबा देवपूजत नव्हते. एकच पूजा सांगितली का बाबांनी आपल्याला? का पूजाच करत बसरे बाबा म्हणून? नाही. कशामुळं? मरावी परी कीर्तिरूप येऊ राहावे. बाबा घडले जर नसते, आणि कशामुळे घडले बाबा? महान अशा त्यागामुळे. आजचाही तोच प्रसंग. कोणता? बांगलादेशाच्या घरी 41 दिवसाचा त्याग घडून आज भगवंताची प्रतिमा त्यांच्या घरी आली. आजपर्यंत काय होती? काय होतं त्यांच्या घरी? 3 दिवसाच्या नंतर दादांचे दुःख दूर झाले आहे दादा तुमच्या सांगण्यावरून. एका भगवंताची प्रतीती आणि बाबांनी दिलेला शब्द. कोणता शब्द? की दुःख राहत नाही. 3 दिवसाची प्रचिती. मग 2 वर्षाचा प्रवास कशासाठी? 2 वर्ष दादांच्या घरी जो प्रवास होता आजपर्यंतचा, आणि आज एका भगवंताची प्रतिमा आली, तर हा 2 वर्षाचा जो प्रवास आहे तो प्रवास जाणून घेणं फार गरजेचं आहे दादांनी. आणि त्याच्याशी एकनिष्ठ कसं राहता येईल ते फार गरजेचं आहे. गुरुजींनी खूप सुंदर असं मार्गदर्शन केलंय. आणि ते घडणार केव्हा? आपण घडलो काय हे फार महत्वाचं आहे, नाही का? त्या मार्गात आलो त्याला महत्व नाहीये. वादळात जळता दिवा पाहिला नाही. कोणता दिवा पाहिला दादांना आपण? दुःखी कष्टी मरता क्षणी, नाही का? दोन्ही दारून, कोणी अंधश्रद्धेच्या माध्यमातून, कोणी अनेक माध्यमातून असंख्य पिढा. समाज विचारत नव्हता, बाप विचारत नव्हते, पती पत्नीचंही पटत नव्हतं आणि एकामेकांनाही विचारत नव्हते. अशा वादळी परिसरामध्ये, नाही का, प्रसंगामध्ये आपण आलोय. आणि एक चमचमता दिवा. कोणता दिवा? परमात्मा एक. कोणता जीवनाचा आपला दिवा घडवला तो? परमात्मा एक नावाची टिमकी आपल्याला दिसली ठिणगी उडून, आणि ती चमक दिसली. त्या चमकेच्या माध्यमातून आपण इथपर्यंत पोहोचलो. आलो हे काही विषय नाही. हा मार्गाची रूपरेषाच ती आहे की एका भगवंताला काय दिलं आपण? 3 दिवसात काय दिलं दादा? साधी विनंती प्रार्थना म्हणता येत होती का तुम्हाला? नाही. काहीच म्हणता येत नव्हतं. कोणत्या माळा जपल्या का? काहीच नाही. मग पहाटेला 5:30 वाजता उठलो म्हणून, 4 वाजता उठलो म्हणून भगवंत प्रसन्न झालाय का? नाही. कशामुळं? 4 तत्व, 3 शब्द, 5 नियम जीवनात पाळी. काय करेल? जीवनात पाळी नाही का? सत्य वचनात त्या भगवंताची प्रचिती घडली आणि दादांना तो अनुभव आला. मग ही शिदोरी, ही अनुभवाची शिदोरी, जो समर्पणाच्या भावनेनं आणि खरं तर प्रामाणिकतेने जर आपल्या हृदयात जर साठवून जर ठेवला, तर मरेपर्यंत, जेव्हा मरील, गुरुजीने सांगितलंय, ज्या दिवशी मरेल तेव्हा भीतीनं पळणार नाही. की नाही, माझा बाप, माझा समर्थ सद्गुरू मला स्वतःहून येण्याकरता येणार. ही ठाम विश्वासाची कडी जर हृदयात जर ओतणार त्या दिवशी, केव्हा? तत्व शब्द नियमाचं पालन करून जर आपण जर आपल्या जीवनातला प्रवास जर घडत जर राहिलो आणि चाललो, तर तेव्हा हे घडू देणार. 41 दिवसाचा त्याग. काय होतो या 41 दिवसामध्ये? समर्थ सद्गुरू महान त्यागी बाबा जुमदेजीने आपल्या जीवनाचा पूर्ण त्याग केलाय. बाबांनी उगीच महान त्यागी असा शब्द आपल्या समोर लावून घेतलेला नाहीये. कोणतीच गोष्ट बाबांनी आपल्या जीवनातली आपल्या समोर लावून घेतलेली नाहीये. महान त्यागी लावून घेतलंय. कारण होय, मी त्यागच केलाय म्हणते बाबा. अहंकारानं नाही सांगत. कशानं सांगते? स्वाभिमानानं सांगते बाबा की होय, मी त्यागी म्हणजे त्यागीच आहो. म्हणतात ना बाबा एका मार्गदर्शनामध्ये, मी त्यागी म्हणजे त्यागीच आहो. हा स्वाभिमान आपल्या जीवनात सुद्धा उतरला पाहिजे. काय घडलो त्याला महत्व आहे दादा. कशावरता आलो याला महत्व नाही. ह्या मार्गाची रूपरेषाच आहे. ह्या मार्गाची गॅरंटी आहे. कंपनी गॅरंटी देते, पहिले इस्तेमाल करो फिर विश्वास करो. का बरं गॅरंटी देते? कारण त्याच्या ब्रँडवर त्याची पकड असते, नाही का? तशी ह्या मार्गाची रूपरेषा आहे. कोणती गॅरंटी आहे?
अरे दादा तू येऊन तर बघ, समर्पणाचा भाव तर दे, मग बघ ह्या मार्गाची रूपरेषा. पण होते काय, हे मानव तू बेमान आहे. मी माझ्या कर्मानं चुकलो या एका भावनेनं तो भगवंत आपल्या जवळ उतरलाय, आहे का नाही. मी माझ्या कर्माने चुकलो हे समर्पण होतं त्या दिवशी, दुसरं काही नव्हतं. कोणते तत्व, कोणते शब्द, कोणते नियम हे आपल्याला कळत नव्हतं, पण मोडक्या तोडक्या भाषेत ते म्हटलं. पण खरं कारण कोणतं होतं, मी माझ्या कर्माने चुकलो. हे समर्पण जर नसतं, कारण असंख्य ठिकाणं डोकं फुटून आपले आलेले आहोत. पण वादळात जरता दिवा मी पाहिला मी, आणि सेवक बनूनच एका भगवंताला पाहणं केलं आपण, आणि त्याचा अनुभव घेतला. कसा अनुभव, तर हवारूपी अनुभव आहे, आत्म्यातच परमात्मा. त्याच्या आधी काय होतं दादांच्या घरी, होती काय प्रतिमा, नाही. मग भगवंत कसा होता आपल्या घरी, निराकार भगवंत. ज्योतीमध्ये होता ना, कशामध्ये होता, ज्योतीमध्ये. बाबांनी कशात दिलं, बाबांनी दिवा बत्ती दिली का आपल्याला, दिवा अगरबत्ती दिली काय, नाही दिली. काय दिली बाबांनी आपल्याला, ज्योत दिली. काय दिली, ज्योत. त्या ज्योतीच्या भरोशावर 2 वर्षाचा जो प्रवास होता, दुःख तर आधीच दूर झालं. चौथ्या दिवशीच मग तुम्हाला काकाजीने म्हटलं असतं की दादा रे, आता तुझ्या परिवाराचं दुःख दूर झालं, परमात्मा एक मार्गाची एक प्रतिमा आहे, भगवंत असा असा असतो, त्याची प्रतिमा घे आणि आपल्या घरी हवन कार्य घडवून दे. हेच आपल्याला कळून चुकायचं आहे, आणि तीच शेदुरी आपल्या जीवनापर्यंत पुरणार आहे, अन्य काही पुरणार नाही. तत्व शब्द नियम पुरणार आहे, आणि त्याच करता आपली होते 3, 7, 11 आणि 21 चे कार्य. तेच होती आपली साधना. आपल्या जीवनाची जर साधना जर असेल तर तीच होती, आणि तीच सुधोरी मार्गदर्शकाच्या माध्यमातून मिळालेली शिकवण, बाबांचे तत्व शब्द नियम आणि मार्गदर्शकाच्या माध्यमातून मिळालेली शिकवण, ह्या दोघीचं एकीकरण जर केलं तर ती शिदोरी आपल्याला आपल्या जीवनापर्यंत घेऊन जायचं. मार्गदर्शक कुठपर्यंत पुरणार आहे.